परत काय तुम्ही बोला. मला वाटतं फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया आल्याच्या नंतर ती 100% योग्यच असणार. त्याच्यावर तुम्ही काय बोला. या सगळ्या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू असतानाच नंतरच्या काळामध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी देखील एकत्र येण्याच्या बाबतच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. मात्र राऊतांनी याबाबत बघा, आता महत्त्वाचा विषय काय आहे, भारत पाकिस्तानची जी परिस्थिती आहे देशामध्ये 22 एप्रिलपासून अखंड देशाचं लक्ष एकाच विषयाकडे आहे की पाकिस्तानच्या बाबतीमध्ये काय होणार. त्यांनी ज्या पद्धतीनं 26-27 हिंदू पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्याच्यानंतर अख्ख्या देशाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. त्यामुळं आजही ती परिस्थिती निवळलेली नाही आणि त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देश प्रथम आणि बाकीचे विषय नंतर अशी माझी भूमिका आहे. त्यामुळं आता राज्यामध्ये काय चालू आहे, कोण कुठं जाणार, कोण एकत्र येणार, तो विषय आत्ताच्या घडीला फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. खरं तर शरद पवार यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आज दिवसभरात पाहायला मिळते. हर्षवर्धन सपकाळ असेल काँग्रेसकडनं किंवा जयंत पाटील स्वतः असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची हालचाल हे सुरू झाल्याचं पाहायला मिळते. काय एकंदरीत ते बघा, आपल्या मीडियाच्या माध्यमातूनच आम्ही हे सगळं बघतोय, ऐकतोय, पेपरमध्ये वाचतोय. आता अधिकृतपणे ह्याच्यावरती शरद पवारच बोलू शकतील किंवा अधिकृत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं सांगितलं जाईल की नेमकं काय चालू आहे. त्याच्यावरती मी भाष्य करणं, कारण मी त्या पार्टीचा पण नाही, मी त्या महाविकास आघाडीचा पण नाही, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आमचे वरिष्ठ नेते या विषयामध्ये सविस्तरपणे तुमच्याशी बोलू शकतील.